ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एका अघटित घटनेने पूर्णाजीला सायलीचा भूतकाळ समजणार आहे। गोकुळाष्टमीला पूजेने पूर्णाजी समोर अचानक भयानक सगळा उलगडा होणार आहे आणि एक नाही तर दोन सत्यांचा आता मात्र इथे उलगडा होत जाणार आहे। गोकुळाष्टमीच्या दिवशी आता श्रीकृष्ण बाप्पानेच खरं तर सायलीला न्याय मिळवून देण्याचं ठरवलेलं असतं आणि त्याच वेळेला कल्पनाने एक वेगळाच पवित्रा घेतल्यामुळे तिथे आता एकदम सिच्युएशन ट्विस्ट झालेली असते। त्या सिच्युएशनच्या नंतर एक अशी घटना घडणार आहे की स्वतः पूर्णाजीला आपल्या डोळ्यावरती विश्वासच बसत नाही की आपल्यासमोर हे सगळं घडतंय आणि आता पूर्णाजीला खूप मोठ्या गोष्टीचा उलगडा होत पूर्णाजी एक खूप मोठा निर्णय सुद्धा घेणार आहे आणि तो निर्णय काय आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। इकडे आता कल्पनाने एक वेगळाच पवित्रा घेतलेला असतो, ते म्हणजे सायलीला आतमध्ये कोंडण्याचा। कारण सायलीला अस्मिता पूर्णाजी खूप काही बोलत असतात, काही करत असतात, तिच्याबद्दल नको नको ते अपशब्द बोलतात की हिला काही जमत नाही, ही आल्यापासून एक सुद्धा आपलं घरातलं कार्य नीट होत नाही, प्रत्येक कार्यामध्ये विघ्न येतं, प्रत्येक कार्यामध्ये अघटित घडतं। हे ऐकल्यामुळे कल्पना चिडते आणि आता या कार्यामध्ये तुमच्या विघ्न नको, मी सायलीला कोंडूनच ठेवते असं म्हणत कल्पना कोंडते। आता कल्पना हे असं काही करेल असं पूर्णाजीला स्वप्नात सुद्धा वाटत नसतं, त्यामुळे पूर्णाजी आता स्वतःच विचार करत बसते की नक्की कल्पनाने हे पाऊल उचलायचं कारण तरी काय। पूर्णाजीच्या पायाखालची जमीन सरकते। कल्पना म्हणते, खबरदार, हा माझ्या आणि सायलीच्या मधला प्रश्न आहे, जर का इथे कुणी दार उघडण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे। अर्जुन, तू सुद्धा मध्ये पडायचं नाही, कारण जोपर्यंत पूर्णाजी आणि सायलीचं चालू असतं तोपर्यंत मी गप्प होते, पण आता माझ्या आणि सायलीच्या मध्ये कुणी यायचं नाही, कुणीही माझ्या आणि सायलीच्या मध्ये आलेलं मला खपणार नाही, हा सासू सुनेचा प्रश्न आहे, तिला कुणी काढणार नाही असं म्हणत कल्पनाने एक वेगळाच पवित्रा घेतलेला असतो। अस्मिता पूर्णाजी एकदम विचित्रपणे या सगळ्याकडे पाहत बसतात। त्यावेळेला कल्पना म्हणते, आता करा पूजा, आता तुमच्या पूजेमध्ये कोणतंही विघ्न येणार नाही। यावरती आता मात्र पूर्णाजीला एक वेगळाच दृष्टांत होतो। पूर्णाजीच्या समोर आता स्वतः प्रतिमा येऊन उभी राहते आणि पूर्णाई, तू कशी बदललीस, पूर्णाई तू अशी कशी बदललीस, तू असं कसं वागायला लागलीस असं पूर्णाजीला जाब विचारणारी प्रतिमा समोर उभी बघून पूर्णाजीला धक्का बसतो आणि पूर्णाजी विचार करते, का सायलीसोबत ज्या ज्या वेळेला अन्याय होतो मला इकडे अशी प्रतिमा का दिसते आणि कल्पनाने का असा पवित्रा घेतलाय। अर्जुन म्हणतो, मम्मा, पण सायलीचा याच्यात काय दोष आहे, तुला सुद्धा माहिती आहे ना की दरवेळेला विघ्न वेगळ्या गोष्टीमुळे येतं आणि सायलीवरती सगळा दोष येतो। कल्पना म्हणते, हो ना, विघ्न वेगळ्या गोष्टीमुळे आणि सायलीवरती दोष येतो ना, मग आता सुद्धा विघ्न आलं तर सायलीला कोणी ब्लेम केलेलं मला चालणार नाही, त्यामुळे आपण आता कुणालाही हे बोलायला संधीच द्यायची नाही, राहू दे सायलीला वरती, नाही येणार ती पूजेला, काय झालं घरच्या पूजेला ती नाही आली तर, असं म्हणत कल्पनाने मोठा इशारा दिलेला असतो, पण पूर्णाजी कल्पनाला थांबवते। पूर्णाजी चक्क कल्पनाला सांगते, कल्पना, मला नको त्या गोष्टीमध्ये विघ्न नको आहे, आज गोकुळाष्टमी आहे, गोकुळ काळा आहे आणि तिने स्वतः आज ठरवले ना गोपाळ काळा करायचा, आपण उद्या गोपाळ काळा करतो, पण तिने आजच्या रात्रीलाच गोपाळ काळा करायचं ठरवलंय, मग तिला आतमध्ये कोंडून तू अपशकुन करू नको। त्याच्यावरती कल्पना म्हणते, पूर्णाई नको, आता कोणतं विघ्न आलं आणि सायलीला कोणी काही बोललं तर मला चालणार नाही। त्याच्यावरती पूर्णाई जोर देऊन सांगते, कोणी काही बोलणार नाही, तू तिला खाली पडव। आणि पूर्णाजीला स्वतःच्याच वागण्यावरती आश्चर्य वाटतं की आपण चक्क कल्पनाला सायलीला खाली बोलवायला सांगतोय, एवढा बदल आपल्यामध्ये घडला तरी कुठून। पण आता मात्र कल्पना आणि अर्जुन सायलीचं दार उघडून तिला खाली आणतात। पूर्णाई आता चक्क सायलीला आणि अर्जुनला गोपाळ काळ्याचा मान देऊन दोघांना जोडीने आरतीला बसवते। आता हे मात्र सगळ्यांसाठी आश्चर्याचा धक्का असतो। पूर्णाजीने हे असं काही करेल हे कुणालाही वाटलं नसतं आणि त्यामुळे सगळेच आश्चर्यचकित असतात की नक्की पूर्णाईला झाले तरी काय, हे कोणतं दृश्य आता पाहायला मिळतंय। पण पूर्णाजीने अर्जुन आणि सायली या दोघांना हा मान दिल्यामुळे आता घरचे सगळे खुशीने हे मान्य करून पूजेला सामील होतात। कल्पनाची युक्ती 100% यशस्वी झालेली असते, पण इथेच नियती थांबणार नसते, नियतीचा खेळ खरा इथून चालू होतो। इथून आता पूर्णाजीच्या समोर दोन घटनांचा उलगडा होणार असतात। मग आता पूर्णाजी स्वतःहून सायली आणि अर्जुन यांच्या हातामध्ये पूजेचं ताट देत मागे उभी राहते आणि गोकुळाष्टमीची पूजा करायला सांगते। आता कल्पना मनातल्या मनात समोर कृष्ण बाप्पाला प्रार्थना करत असते, कृष्ण बाप्पाला सांगत असते, आज तुझी जोड्याने सायली आणि अर्जुन पूजा करतायत, तर उद्या म्हणजेच पुढल्या वर्षी या दोघांच्या पदरामध्ये तुझ्यासारखाच एक गोड गोंडस असं बाळ खेळू दे, मला माझ्या नातवंडाचं तोंड बघायचं आहे। सायली प्रार्थना करत असते की देवा, आज आईंनी माझ्यासाठी जो स्टँड घेतलाय, त्यामुळे पूर्णाजींनी मला जवळजवळ पूजेचा मान देत या घरातल्या सुनेचा मान दिलाय, भले वर्षासाठी असेल, पण मी माझ्याकडून कुणा
कुणालाही नाराज होऊ देऊ नको किंवा माझ्यामुळे कुणीही नाराज होऊ नको दे, हे मला आशीर्वाद दे. अर्जुन मात्र दिवसेंदिवस सायलीच्या प्रेमात पडायला लागले. सायलीचं चांगुलपणा, सायलीचं रूप, सायलीचं व्यक्तिमत्व, सालसपणा या सगळ्यामध्ये अर्जुन तिच्या प्रेमात पडत असतो. आणि आता पूजा संपन्न होत असते. पूर्णाजी प्रेमाने सायलीकडे पाहते. सायलीकडे पाहत असताना तिला प्रतिमा दिसत असते आणि आपण ज्या ज्या वेळेला सायलीवरती अन्याय करतो, प्रतिमाला हे आवडत नाहीये हे पूर्णाजीच्या चटकन लक्षात येतं. काय भूतकाळ आहे या पोरीचा भूतकाळ तरी असा काय आहे की आपल्याला सारखी इथे प्रतिमा दिसते, हे तिच्या मनामध्ये बऱ्याचदा विचार येत असतो. आता इकडे गोपाळ काळ्याची पूजा संपन्न होत असताना कल्पना सायलीला सांगते, अगं नुसती पूजा काय करतेस, तू अर्जुनच्या हाताला हात लावून पूजा कर की. सायली थोडीशी ऑकवर्ड होते आणि आता हात लावण्यासाठी सांगितल्यावरती कल्पनाने ती अर्जुनच्या हाताला हात लावते. अर्जुनच्या हाताला हात लावून पूजा करते. कल्पना सांगते, आज दोघं जोडीने पूजा करतायत, उद्या दोघांचे, पुढल्या वर्षी दोघांचे 3 होऊ दे. सायली अर्जुन मात्र कल्पनाच्या या इच्छेपासून पूर्णपणे अनविज्ञ असतात आणि दोघं जण वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट म्हणून आपल्या मनात मानून चाललेले असतात. पण नियती मात्र या दोघांना वेगळाच इशारा देत असते आणि हे वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट 7 जन्माचं कॉन्ट्रॅक्ट मध्ये बदलणार असतं, ज्याची कल्पना ह्या दोघांना सुद्धा नसते. पूर्णाजी मात्र त्या वेळेपासून सायलीच्या बद्दल पॉझिटिव्ह होते आणि आता पूर्णाजी सायलीशी वाईट वागायचं नाही हे मनाशी ठाम निश्चय करते, कारण आपल्या प्रतिमाला हे आवडत नाहीये आणि प्रतिमाचा आणि ह्या पोरीचा काहीतरी संबंध आहे, म्हणूनच हिच्याशी वाईट वागला ते आपल्या प्रतिमा दिसते किंवा हिच्याशी आपण जेव्हा बघतो त्या प्रतिमाचा भास होतो. या विचाराने पूर्णाजी पुन्हा एकदा स्वतःला सायलीला वाईट वागायचं नाही हे बजावत असते. आता पूजा हळूहळू संपन्न होते. पूजा संपन्न झाल्यावरती मात्र पूर्णाजी विचार करते की आजपासून या मुलीला मी या घरच्या सुनेचा दर्जा देईन, कारण काहीही झालं तरी ती अर्जुनची बायको आहे आणि या घरातल्यासाठी ती मनापासून सगळं करते, जरी माझा विरोध असला तरी सुद्धा. आता कल्पना विचार करते, मी जो पवित्रा घेतला त्याच्यामुळे पूर्णाजींचा डोळे उघडले. त्यांना कळलेलं आहे की या घरामध्ये कोणतंही शुभकार्य सायलीशिवाय होऊ शकत नाही. कोणत्याही शुभकार्यामध्ये सायली असेल तरच ते पूर्ण होतं, असा विचार करत कल्पना खुश होते. मग सायली आताच खाली सगळ्यांच्या इथे तबक ठेवते आणि सगळ्यांना प्रसाद देऊन ती नमस्कार करण्यासाठी प्रत्येकाच्या समोर येते. आणि त्यावेळेला पूर्णाजीला खूप मोठा झटका बसतो, खूप मोठा सत्याचा उलगडा होतो. कारण ज्या वेळेला सायली वागते, सायलीचा पाय सटकतो, सायली खाली बसते आणि पूर्णाजीला दिसते ती म्हणजे सायलीच्या पायावरची तुळशी पत्राची खूण. आता पूर्णाजीला स्वतःच्या डोळ्यावरती विश्वास बसत नाही. पूर्णाजीला गरगरायला लागतं, काय समोर होते कळत नाही. पूर्णाजी चक्कर येऊन खाली पडते. म्हणजे आपण विचार करत होतो की हे सायलीला पाहिल्यावरती प्रतिमाची का आठवण येते, त्याचं हे उत्तर आहे का? आपल्या तन्वीच्या पायावरची खूण हिच्या पायावरती. पूर्णाजी आता चक्क गरगरी येऊन खाली बेशुद्ध पडते. आणि आता एका अघटित घटनेने पूर्णाजीला सायलीचा भूतकाळ समजलेला असतो. का आपल्याला हिच्यामध्ये प्रतिमा दिसते हे समजलेलं असतं. गोकुळाष्टमीच्या पूजेने पूर्णाजीला भयानक सत्य उलगडण्यासाठी मजबूर झालेलं असतं आणि आता सायलीला न्याय मिळण्याच्या वाटेवरती मालिका लागलेली असते. आता या घटनेनंतर पूर्णाजी सायलीला तिचा न्याय किंवा तिचा मान कसा मिळवून देणार आणि या घरच्या सुनेचा, किल्लेदारांच्या मुलीचा, अर्जुनच्या बायकोचा आणि आपल्या नातीचा अधिकार कसा मिळवून देणार हे पाहणं फार रंजक ठरणार आहे.